नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की चांदेकर ज्वेलर्समध्ये करोडो रुपयांची चोरी होणार आहे आणि त्या चोरीमुळे आता चांदेकर पूर्णपणे हादरून जाणार आहे। परंतु नक्की काय चोरीला गेले आणि कुणी चोरले, कसे चोरले हा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडला असेल। जर चांदेकरांच्या ज्वेलरमधून एक करोडो रुपयांचा हार आणि अगदी डायमंडचा तो हार चोरीला गेलेला असतो आणि या मूर्ख नयनाने तो हार चोरलेला असतो, परंतु तो हार चोरल्याचा आळ हा आपल्या बिचाऱ्या कलावर आलेला असतो आणि कला चोरट्या नयनाचा खरा चेहरा तर सर्वांसमोर आणणारच असतात आणि कलावर जो काही हार चोरण्याचा आळ आलेला असतो त्याचा पर्दाफाश हा अद्वैत स्वतः करणार असतो आणि कलाला अगदी निर्दोष त्याने सिद्ध सुद्धा तो करणार असतो। ते आज आपण या ट्विस्टमध्ये पाहणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या आईबाबावर आज जी परिस्थिती आली त्यातून त्यांना मदत व्हावी म्हणून कलाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच वेळेस तिने चांदेकर ज्वेलर्समध्ये ज्या डिझाईन्स असतात त्या डिझाईन्स तिला खूप अशा तयार करता येत असतात आणि त्या स्वामीनाथनला सुद्धा मागच्या वेळी त्या डिझाईन्स कितक्या आवडलेल्या असतात ते कलाच्या लक्षात येते, म्हणून चांदेकर ज्वेलर्समधूनच ती मस्त असे आर्टिस्टचे काम सुरू करणार असते आणि त्यासाठी तिला सानियाची खूप मदत होत असते। परंतु याबद्दल अद्वैतला काही कल्पना नसते, परंतु हळूहळू कलाने जे काही डिझाईन्स बनवल्या आणि कलांचे हे वावगुणांचे कौतुक हा अद्वैत स्वतः करणार असतो, कारण या डिझाईनमुळे अद्वैतला करोडोंचा फायदा होणार असतो। त्यामुळे कला मस्त असा डिझाईन्स बनवून सानियाला मदत करत असते आणि त्यातून जो काही सानिया आपल्या आर्टिस्टला पैसे देत असते तर त्यातून ती कलाची मदत करत असते आणि कलाला आपल्या आईबाबांना मदत करण्यासाठी खूप सोपी जात असते, म्हणून कला सुद्धा खुश असते आणि यावर सर्व डिस्कस करण्यासाठी कला ही दररोज ऑफिसला येत असते आणि त्याच वेळेस नयनाचे कलाकडे लक्ष जाते आणि कला दररोज ऑफिसला का जात असेल म्हणून नयना सुद्धा ऑफिसमध्ये जाते आणि डायरेक्ट ती अद्वैतच्या कॅबिन मध्ये येते। नयनाला पाहून तर अद्वैतला खूप राग येत असतो आणि तो नयनावर चिडतो की तुम्हाला विचारून आतमध्ये येता येत नाही का, कुणाच्या कॅबिन मध्ये येताने नॉक करून येता येत नाही का, हे तुम्हाला शिकवले नाही का आणि थोडंसं सुद्धा मॅनर्स तुम्हाला नाही का, असे अद्वैत नयनावर भडकतो आणि काय काम आहे तुझे असे तो नयनाला विचारतो। तेव्हा नयना म्हणत असते की मी कोणत्या कामासाठी आले, तुला कलाला आणि तुला अगोदर सांगितले होते की मला चांदेकर ज्वेलर्स मधील तो सर्वात डायमंडचा महागडा हार हवा आहे, परंतु तुम्ही माझ्या कोणत्याही म्हणण्याकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे आज मला तुझ्या कॅबिन मध्ये यावे लागले आणि तो डायमंडचा नेकलेस मला हवा आहे आणि जर तू दिला नाही तर मी आबांकडे जाईन आणि स्वतः तो हार आबांना मागेल। तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला जे करायचे असेल ते तू करू शकते आणि इकडे यायची गरज नाही, तू राहुलकडे जा, राहुल सुद्धा ऑफिसमध्ये आहे, त्याला तो हार माग आणि तो हार हा चांदेकर ज्वेलर्स मधील सर्वात महागडा नेकलेस असतो। नयना काही ऐकत नसते तर अद्वैत म्हणत असतो की राहुल तुझा नवरा आहे, तू राहुलला ही सर्व मागू शकते, तुझा माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे तू मला आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस। तेव्हा नयना म्हणते की मी तुला पुन्हा एकदा विचारते आणि जर तू हार मला दिला नाही तर आता मी शेवट आबांकडे जाईल आणि आबांना तो हार मागेल। तेव्हा अद्वैतला खूप राग येतो आणि रागाने तो नयनाला म्हणतो की नयना आजकाल तुझी हिंमत जरा जास्तच वाढायला लागली, त्यापेक्षा तू तुझ्या होणाऱ्या बाळाकडे लक्ष दे, आजकाल तू स्वतःमध्ये चैन असते, दुसरीकडे नेमकं काय चालले याचे तुला काही घेणे देणे नसते, इतक्या महागड्या हाराचे तुला काय करायचे, म्हणून त्याला इतका राग येतो आणि रागानेच तो नयनाला आपल्या कॅबिन मधून गो आउट म्हणजे जाण्यासाठी सांगतो। शेवटी तो नयनाला रागानेच आपल्या कॅबिन मधून हाकलून देतो आणि नयनाला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो। तेव्हा नयना ठरवते की आता मला तो नेकलेस मिळवण्यासाठी काहीतरी प्लॅन मात्र करावे लागेल आणि कलाला कसे दोषी ठरवायचे आणि या नेकलेसची चोरी आपण करायची आणि त्याचे सर्व आरोप हे कलावर आले पाहिजे, म्हणजे कला ही चांदेकरांच्या घरातून चालती होईल आणि चांदेकराची सर्वात बेस्ट सून म्हणून माझा कौतुक होईल, या सर्व नयनाच्या लक्षात येते, म्हणून नयना तसे करण्याचे ठरवते। तिला माहीत असते की राहुलला कितीही मागितले तरी तो तिचे ऐकणार नाही आणि तो नेकलेस कधीही तो तिला देणार नाही, म्हणून ती राहुलला याबद्दल काही सांगत नाही। तिला माहिती असते की कला आजकाल ऑफिसमध्ये जरा जास्तच येते, कलाचे नेमकं काय चालले असेल आणि कला तर आता आजकाल जास्तच ऑफिसमध्ये दिसते, तर या नेकलेसची चोरी केली तर हे सर्व आरोप कलावर येतील, कारण कला ही आपले आई बाबांना मदत होण्यासाठी सानियाबरोबर सर्व डिझाईनची डिस्कशन करण्यासाठी येत असते। ती
हे सर्व घरचे काम लवकर आटपून ऑफिसला येत असते हे नयनाच्या लक्षात आलेले असते। आणि जेव्हा ती सानियाबरोबर हे सर्व डिझाईनचे डिस्कस करत असते तर अद्वैतचे लक्ष कला आणि सानियाकडे जाते। तेव्हा अद्वैत विचार करतो की ह्या दोघी नेमकं काय बोलत असतील आणि कला ऑफिसमध्ये का आली असेल याचा तो विचार करतो। ती तर मला म्हटली होती की ती तिच्या आईबाबांकडे जाणार, मग ती मला खोटं का बोलली असेल। तेव्हा अद्वैत लगेच कलाच्या जवळ येतो आणि कलाला विचारतो की तू तर खरेंच्या घरी म्हणजे तुझ्या बाबांकडे जाणार होती, मग इथे ऑफिसमध्ये काय करतेस। तेव्हा अद्वैतला समोर बघून तर कला खूपच घाबरते। अद्वैतला नेमकं आता काय उत्तर द्यावे हे तिला नाही कळत, कारण एक आर्टिस्ट म्हणून मी या चांदेकर ज्वेलर्स मध्ये काम करणार आहे हे अद्वैतला तिला सांगायचे नसते। ते तिचे एक सिक्रेट असते, कारण अद्वैत जर रागवला तर आपल्याला आणखीन काम करण्यासाठी अडचण होईल आणि आईबाबांना आपण परत कशी मदत करायची याचे तिला टेन्शन येईल, म्हणून ती अद्वैतला काही सांगत नाही। तेव्हा कला ही घाईने अद्वैतला खोटे उत्तर देते आणि ते तिचे सिक्रेट ती लपून ठेवते। तेव्हा अद्वैत काही न उत्तर देता आपल्या कॅबिन मध्ये निघून जातो। तर कला ही त्या सानियाला म्हणते तू अद्वैतला याबद्दल काही सांगू नको, अद्वैत तुझ्यावरच चिडतील। तेव्हा इकडे नयना तर भयंकर तापलेली असते, तिला कलाचा सुद्धा खूप राग आलेला असतो आणि अद्वैतचा सुद्धा। घरामध्ये सर्वजण कलाचा उदयोदय करत असतात, हे काही तिला देखवत नसते आणि तो नेकलेस तर मला हवा आहे, आणि कारण नयनाने या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्या स्पर्धेमध्ये तुला तो हार घालण्यासाठी तिला तो हार मिळवायचा असतो, म्हणून नयना तो हार मिळवण्याचे ठरवते आणि त्या हारासाठी नयना काही करू शकते। मग तो हार मी घेणार म्हणजे घेणारच असे नयना ठरवते आणि दुसऱ्या दिवशी कला ही पटकन आपले काम आटपून परत ऑफिसला जाण्यासाठी निघते, परंतु अद्वैतला ती काही सांगत नाही आणि अद्वैत विचार करतो की कला इतक्या सकाळी सर्व काम आटपून कुठे जात असेल आणि ती सुद्धा काल ऑफिसला खोटं बोलून गेली होती, मग आज सुद्धा कला कुठे गेली असेल, म्हणून अद्वैतला पुन्हा कला ऑफिसमध्ये सानियाबरोबर चर्चा करताना दिसते। तेव्हा कला ही बाजूला जाते तर अद्वैत डायरेक्ट सानियाला विचारतो कला नक्की तुझ्याकडे कोणत्या कामासाठी येते, नक्की तुमचं काय सुरू आहे आणि तुझ्याशी ती काय डिस्कस करत असते। तेव्हा सानिया मात्र खूपच घाबरते आणि लगेच ती घाईने अद्वैतला सर्व काही खरं सांगून टाकते। सानिया म्हणते की कला मॅडम ह्या आपल्या नवीन आर्टिस्ट आहे आणि स्वामीनाथांना ज्या डिझाईन्स इतक्या घाईने लागत होत्या त्या कला मॅडमनेच बनवून दिल्या होत्या आणि यापुढे सुद्धा त्या आपल्याला डिझाईन्स देऊन मदतच करतात आणि इथून पुढच्या डिझाईन सुद्धा कला मॅडमच बनवणार आहे असे सर्व काही सानिया सांगून जाते। ते ऐकून तर अद्वैतला मोठा धक्का बसतो। तेव्हा अद्वैत रागाने सानियाला म्हणतो मॅडम, आणि तुम्ही हा डिसिजन घेणाऱ्या कोण आहात, तुम्हाला हा हक्क कोणी दिला। आणि त्या कलाला यातील काही कळत नाही, म्हणून अद्वैत त्या मुलीवर म्हणजे सानियावर भडकतो आणि सानियाला जे नाही ते रागाने बोलत असतो आणि कलाकडे मात्र रागाने तो बघत असतो। तेव्हा मात्र कला ही शांत उभी असते। जेव्हा सानिया सांगून जाते की ज्या स्वामीनाथांना डिझाईन्स हव्या होत्या त्या कला मॅडमनेच दिल्या होत्या, तर ते ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीन हादरते आणि तो कलाकडे बघतच असतो। कलाला विचारतो की हे सर्व खरे आहे का। तेव्हा घडलेला सर्व प्रकार ती अद्वैतला सांगते आणि अद्वैत, मी खरंच तुला ही सर्व सांगणार होते, परंतु तू त्यावेळी मी डिझाईन्स बनवल्या त्या तू घेतल्या नसत्या आणि माझ्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नव्हता, तू माझे कोणतेही ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि जर मी ह्या डिझाईन्स बनवल्या नसत्या तर आपल्या हातातून चांदेकर ज्वेलर्स मधून खूप मोठी डील गेली असते, म्हणूनच मी हे सर्व केले, पण जे काही केलं ते चांगल्यासाठीच केले, यातून माझा वाईट हेतू कोणताही नव्हता। स्वामीनाथांना सुद्धा त्या डिझाईन्स खूप आवडल्या आणि आपल्याला ते डील सुद्धा मिळाली, मग मी त्या डिझाईन्स बनवल्या तर काय झाले आणि यात सानियाची काही चूक नाही, कारण अद्वैत तुला माहितीच आहे, मी तुला सांगितले की आई बाबांवर खूप कर्जाचे ओझे आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मला पैशाची खूप गरज होती, म्हणूनच एक आर्टिस्ट म्हणून मी येथे काम करणार आणि त्याचा तुला सुद्धा खूप फायदा होईल आणि त्या बदल्यात मला पैसे सुद्धा हवे होते, म्हणूनच मी हे काम करण्याचे ठरवले होते आणि हे जर तुला मी सांगितले असते किंवा कळले असते तर तू स्पष्ट नकार दिला असता, म्हणूनच याबद्दल मी सानियाला तुला काही न सांगण्यासाठी सांगितले होते। तेव्हा अद्वैतच्या मनामध्ये सुद्धा कलाविषयी चांगली भावना निर्माण होते आणि तो विचार करत असतो की कला आपल्या घरासाठी काही ना काही करत असते, धडपडत असते, माझा सुद्धा तिने जीव वाचवला आणि स्वामीनाथांची डील आहे ती कलामुळेच आपल्याला आज मिळाली
मिळाली हे त्याच्या लक्षात येते, म्हणून अद्वैत सुद्धा कलाची मदत करण्याचे ठरवतो आणि कलाला तो चांदेकर ज्वेलर्स मधील एक आर्टिस्ट म्हणून सामील करून घेतो आणि त्या बदल्यात तो कलाला स्वतः मदत सुद्धा करणार असतो, कारण तो कलाला जास्त पैसे देणार असतो आणि त्यामुळे कला सुद्धा खूप खुश असते, कारण तिला सुद्धा पैशाची खूप मदत होत असते. आणि त्या संधीचा फायदा घेऊन नैना एक दिवस ऑफिसमध्ये येते आणि तिला तो हार चोरायचाच असतो आणि गुपचूप ती ऑफिसमध्ये कोणी नसताना तो नेकलेस चोरते आणि तो करोडो रुपयांचा एक्सक्लूसिव डायमंड नेकलेस असतो. आणि अद्वैत जेव्हा ऑफिसमध्ये येतो तर अद्वैतला तो नेकलेस हवा असतो आणि त्याच वेळेस तो नेकलेस त्याला तेथे शोधत नाही आणि तो आपल्या सर्व स्टाफला ओरडून विचारत असतो की तो नेकलेस नेमकं कुठे गेला आहे. त्यामुळे सर्वांची एकच धांदल आणि धावपळ उडालेली असते की तो डायमंडचा नेकलेस कोणी चोरला असेल. नेकलेस चोरी गेल्यानंतर सर्वांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. असा अचानक नेकलेस कसा चोरीला गेला असेल म्हणून तो आपल्या ऑफिसमधील सर्व स्टाफ आणि वर्करला चौकशी केली जाते, परंतु कुणालाच त्या इतक्या महागड्या नेकलेस पर्यंत जाण्याची परवानगी नसते आणि त्या नेकलेसच्या कपाटाची चावी फक्त अद्वैतकडेच असते. ती चावी त्याने कुठे ठेवली आहे हे कुणाला माहिती नसते. मग इतकी मोठी चोरी ऑफिसमध्ये कशी होऊ शकते हे सर्वांना एक मोठा प्रश्न उभा राहतो. परंतु आता तर कला दररोज ऑफिसमध्ये जाते हे सर्वांच्या लक्षात येते आणि घरातील सर्वजण हे विचार करत असतात की नेमकं हा हार कुणी चोरला असेल आणि त्याच वेळेस नैना लगेच मुद्दाम बोलून जाते, कारण हा म्हणजे आरोप तिला कलावरच करायचा असतो की आजकाल नैना ही कायम ऑफिसला जाते, तिची दररोज ऑफिसला जाण्याची धावपळ असते आणि त्याबद्दल ती कुणाला काही घरात सांगून सुद्धा जात नाही, म्हणून वाटेल तसे ती आरोप सर्वांसमोर कलावर करू लागते आणि ती डायरेक्ट कलाला म्हणते की तूच तो नेकलेस चोरला असेल. तर कलाला खूप वाईट वाटते. कला म्हणते की अगं ताई, मी त्या नेकलेसची का चोरी करेल. आणि नैनाने डायरेक्ट कलावर संशय घेतल्याने तर सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबांना मात्र नैनाचा खूप राग येतो. आबा म्हणतात की नैना, तू तोंड सांभाळून बोल, कारण कला या घरची सून आहे आणि कला असे कधीही करू शकत नाही. ती का चोरी करेल आणि तो नेकलेस ती कशाला घेईन. जर तिला तो नेकलेस हवा असता तर तिने तो नेकलेस स्वतःहून मागितला असता. तोंडाला वाटेलीन ते बोलू नकोस आणि कलावर आरोप घेऊ नको म्हणून आबा नैनाला शांत राहण्यासाठी सांगतात, परंतु नैना कुठली शांत राहणारी. तिला तर कलाने तो हार घेतला म्हणून सर्वांसमोर कलाला दोषी ठरवायचे असते. अद्वैतला या गोष्टीचा खूप राग येतो आणि तो नैनावर लगेच भडकून उठतो आणि सर्वांसमोर तो कलाची बाजू घेऊन नैनाला म्हणतो की कला कधीही चोरी करणार नाही. तिच्या आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी कला चांदेकर ज्वेलर्स मध्ये एक आर्टिस्ट म्हणून काम करते, म्हणूनच कला ही दररोज आजकाल ऑफिसमध्ये येत होती. तेव्हा सरोज लगेच रागाने अद्वैतला विचारते की अरे अद्वैत, तू एकटा हा निर्णय कसा घेऊ शकतोस. आम्हाला याबद्दल तू काहीही सांगितले नाही. या मुलीने बनवलेल्या डिझाईन्स तू आपल्या ज्वेलर्स मध्ये ठेवणार आहे का. अरे हिला यातील काय कळते. तिला त्यातील काही समजत नाही आणि अद्वैत, तू तर तिचीच बाजू घेतो. तेव्हा अद्वैत सर्वांसमोर कलाने जे काही डिझाईन स्वामीनाथनना बनवून दिलेल्या असतात त्याचे सर्व सत्य तो सर्वांसमोर सांगून जातो. ज्या डिझाईन स्वामीनाथनना आवडल्या होत्या त्या कलानेच बनवल्या होत्या. ते ऐकून तर सर्वांना आश्चर्याचे धक्काच बसतो आणि सर्वजण कलाचे कौतुक करू लागतात. आबा तर खूपच खुश झालेले असतात आणि ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तू खरंच योग्य असा निर्णय घेतला आणि कलाला तू एक खूप मोठी संधी दिली, कारण तिच्या ज्या कलागुणांचा कौतुक तर व्हायलाच हवे, कारण आपली सुनबाई खरंच हुशार आहे आणि कला कधीही चोरी करणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु रोहिणीला मात्र कलाचा खूप राग येत असतो, कारण लगेच ती नैनाची बाजू घेते आणि सर्वांसमोर म्हणत असते नैना जे काही सांगते ते अगदी खरे असेल, कारण कलाने तो हार चोरलाच असेल, कारण तिच्या आईबाबांना पैशाची खूप गरज आहे. जेव्हा मी रस्त्यावरून जात होते तेव्हा संगीता खरे म्हणजे कलाच्या आई यांना मी पापड विकताना रस्त्यावर पाहिले आणि त्यांच्याशी माझे बोलणे झाले. तेव्हा त्या सांगत होत्या की त्यांच्यावर कर्जाची खूप मोठी अशी रक्कम आहे आणि त्या कर्ज फेडण्यासाठी हे सर्व काम करतात, म्हणून त्यांना मदत होण्यासाठी कलाने तो हार चोरला असेल. तेव्हा अद्वैत आणि आबांना आणखीन रोहिणीचा राग येतो. आबा म्हणतात की रोहिणी शांत हो, वाटेल तसे आरोप तू कलावर करू नकोस. तेव्हा नैना मात्र थोडीशी घाबरलेली असते आणि त्याच वेळेस
कलाच्या लक्षात येते की नयनाताईने तो हार मला मागच्या वेळेस मागितला होता आणि जर तो हार मी तिला दिला नाही तर तिने मला धमकावले सुद्धा होते। आणि ती लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत 1 मिनिट, नयनाताईने तो हार आपल्याकडे मागितला होता। तेव्हा अद्वैतच्या लक्षात येते की नयना तो हार मागण्यासाठी ऑफिसमध्ये आली होती आणि तिला मी तो हार देण्यासाठी नकार दिला म्हणून नयनाने नक्की तो हार चोरला असेल। तेव्हा अद्वैत सर्वांसमोर म्हणतो की 1 सेकंद आणि नयनाला म्हणतो की नयना तो हार तूच मागण्यासाठी माझ्याकडे ऑफिसमध्ये आली होती, मग तो हार तू चोरला नसेल हे कशावरून? आणि तू आरोप मात्र कलावर करते। तू तिची बहीण आहे पण जरा बहीण असल्याची जरा जाणीव ठेव, कारण कला कधीही अशी चोरी करू शकत नाही। तो हार नक्की तूच चोरला असेल। नयना मात्र खूप घाबरून जाते। तर मम ती करत असते, नेमकं काय उत्तर द्यावे तिला समजत नाही, म्हणून तो हार नक्की नयनाने चोरला असेल ही चोरी सिद्ध होते। तेव्हा कलाला खूप वाईट वाटलेले असते, कारण आपली बहीण असून ती आपल्यावर असे आरोप करते आणि हार मात्र स्वतः चोरते। तेव्हा कलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अद्वैतने यात खूप मोठी कलाची मदत केलेली असते। तर पुढे आता अद्वैत हा कलाला मदत करून तिच्या आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी खूप काही मदत करतो आणि आबा आणि घरातील सोहम, रजनी हे मात्र खूप खुश असतात आणि कला आणि अद्वैत सुद्धा एकमेकांबरोबर खूपच खुश असतात। तर आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।